मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर या ठिकाणी सार्वजनिक मंडळांचे गणेश मूर्तींना विसर्जित केलं जाते तेव्हाची दृश्य आपल्याकडे येतात आणि त्याचबरोबर पुण्यातली ही दृश्य आपल्याकडे आहेत। मुंबईमधल्या लालबागच्या राजाची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। लालबागच्या राजाचं हे मनमोहक रूप बघण्यासाठी आणि निरोप देण्यापूर्वी बाप्पाचं हे रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केलेली आहे। दरम्यान पुण्यातली ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। इथं आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जातोय, लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला जातोय आणि विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात दुपारच्या सुमारास निघाल्या होत्या। आता संध्याकाळ झालेली आहे तरी सुद्धा तो उत्साह कमी झालेला नाहीये। खरं तर दगडूशेठ गणपती मंदिर इथले ही दृश्य आपल्याकडे येत आहे। या ठिकाणी मोठ्या उत्साहात गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे। दरम्यान गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य इथं वेगवेगळ्या भव्य दिव्य अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या स्वरूपातील। आणि गिरगाव चौपाटी इथं सर्वच जे मंडळ आहेत आजूबाजूची सार्वजनिक मंडळ तिथले गणेश मूर्तींचं आगमन या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं। तर ही दृश्य गिरगाव चौपाटीवरची आपल्याकडे आलेली आहे। ज्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले होते आणि इतरही नेते केंद्रीय नेते सुद्धा या ठिकाणी आहेत भाजपचे तेही आपल्याला दिसतात आणि त्यांनीही लाडक्या बाप्पावर पुष्पवृष्टी केली होती तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। एकनाथ शिंदे आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बाप्पाचं हे रूप कैद करण्यासाठी आपला मोबाईल त्यांनी बाहेर काढलेला होता आणि त्याचबरोबर जे आजूबाजूला असलेले गणेश भक्त आहेत त्यांना अभिवादन करताना दिसले। मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। गणपती बाप्पा मोरया। आज अनंत चतुर्थी
आज आपण पाहतोय की गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांचा महापूर उसळलेला आहे। लाखो गणेश भक्त आपल्या बाप्पाला इथे अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहे। खरं म्हणजे गणरायाचं आगमन ज्या दिवशी झालं त्या दिवसापासून एक महाराष्ट्रामध्ये एक उल्हासाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण होतं आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्साह डबल होता आणि जवळपास आता गिरगाव चौपाटीवर 12,000 मोठ नाही 8 ते 9 लाख गणेश भक्त इथे पाहतोय आपण आणि 1500 मोठ्या मूर्त्या, 6,000 छोट्या मूर्त्या आणि लाखो आणि मुंबईमध्ये तर लाखो आहेत ना, 2.5-3 लाख 2.5-3 लाख गणपती 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, गौरी गणपतीचे आणि अनंत चतुर्थी 10 दिवसाचे असा उत्सव हा गणेशोत्सव महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव आहे। आणि आज आपण पाहतोय की काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे, एक उत्साह आहे आणि खऱ्या अर्थाने आज सगळे गणेश भक्त 10 दिवस या आपल्या गणरायाची पूजा, आरती आणि अतिशय भक्तिभावाने त्याची गणपतीची सेवा करून आज त्याला गणपती बाप्पाला विसर्जनाकडे घेऊन चाललेले आहे। हे दृश्य जे आहे हे खरं म्हणजे दुर्मिळ आहे। आज लाखो गणेश भक्त आज या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झाले। त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने हा गणपती उत्सव या गणरायाकडे खरं म्हणजे तुम्ही म्हणाल काय मागितलं, तुम्हाला आधीच सांगतो गणरायाकडे मागायची आवश्यकता लागत नाही यावर्षी। आणि जिथे आम्ही जातो तिकडे एवढंच सांगतो, बळीराजावरचं अरिष्ट संकट दूर कर, शेतकऱ्याला सुखी कर। यावर्षी पाऊस चांगला पडलेला आहे, चांगली पिकं येतील, शेतकरी सुखी समृद्ध होईल। आणि यावर्षी गेल्या 2 वर्षामध्ये देवेंद्रजी इकडे आहेत, मी आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली पहिल्या दिवसापासून आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आणि आज पाहतोय आपण एकीकडे विकास आहे, दुसरीकडे उद्योग आहेत, तिसरीकडे कल्याणकारी योजना आहेत आणि या योजनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून जो एक उत्साह डबल झालेला आहे आमच्या बहिणींचा आणि तोही पाहायला मिळतोय। त्यामुळे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आणि अनंत चतुर्थीच्या पण खूप खूप शुभेच्छा। गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। सीएम सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे, आज विसर्जन है कि किस तरह से अपने लोगों को क्या मैसेज देना चाहेंगे आपकी तरफ से? गणपति बाप्पा का जिस दिन से आगमन हुआ है गणेश चतुर्थी, उसी दिन से इस पूरे महाराष्ट्र में एक माहौल है, एक अच्छा पिछले साल से दुगना माहौल है। आज देखिए यहाँ पर गिरगाव चौपाटी पर 8, 9, 10 लाख लोग यहाँ पर आ रहे गणेश भक्त, हजारों मूर्ति यहाँ पर विसर्जन के लिए आ रही है। पूरे मुंबई में 2.5 से 3.25 लाख गणपति घर में बैठते हैं, सार्वजनिक मंडप में बैठते हैं और सभी जगह पर इस साल का माहौल दुगना है। सभी लोग आज उत्साह से आज गणपति बाप्पा को विसर्जन के लिए ले जा रहे हैं और पिछले 10 दिन में इतने बड़े पैमाने पर ये गणेश भक्तों का जो उत्साह दिखाई पड़ रहा है, इससे हम देख रहे हैं कि गणपति उत्सव महाराष्ट्र का सबसे बड़ा उत्सव है। हर एक गरीब हो, अमीर हो, सब लोग इसमें शामिल है और यही गणपति उत्सव इस बार बड़े धूमधाम से, उत्साह से लोग मना रहे। बहुत ही खुशी है, लोगों के चेहरे पर आनंद है और सरकार ने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।